श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी कराव्यात. अखंड सौभाग्य प्राप्ती होते. 101% फायदा. 1. श्रावण महिन्यात मेहंदी लावणे स्त्रियांना खूप मोठं मानले जाते. 2. बांगड्या स्त्रियांच्या शृंगाराचा महत्त्वाचा भाग पण श्रावणात जातो. 3. श्रावण महिन्यातील स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता अर्पण करावे. 4. दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर अर्पण करा. 1. श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते. मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे, म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे. हरियाली तिजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे. 2. बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानलो जातो. श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात. 3. श्रावण महिन्यातील दिवसामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते. 4. दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा, त्यानंतरच काहीतरी खा. संपूर्ण श्रावण महिनाभर मेहंदी लावल्याने महादेव स्त्रियांना माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 2. बांगड्या स्त्रियांच्या शृंगाराचा महत्त्वाचा भाग पडतात. श्रावणात महादेवाला भोलेनाथ असे श्रावण महिन्यातील स्त्रियांनी खूप सौभाग्याचे सामान माता श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. सकाळी स्नानादेवाचे शिवलिंगावर माता गौरी करा, खूप आनंदी होतात. श्रावण त्यामुळे श्रावण लावणे महिलांनी महादेवाचे मानले जाते पाहिजे. मेहंदी यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा या महिन्याही आशीर्वाद मेहंदी लावली पाहिजे. श्रावण महिन्यात तिजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे किंवा भांडणे टाळावी. बांगड्या हा महिलांच्या आनंदाचा आहे, महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि माता श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. या मंत्राचा जप करा, माता गौरी खूप प्रसन्न होतात. राग शांत होईल.